कोणताही विकतचा पनीर मसाला न वापरता घरातीलच नेहमीच्या साहित्यामध्ये इथे काजू पनीर मसाला बनवलेला आहे. बघू शकता इथे काजू पनीर मसाल्याची कलरही खूप छान आलेला आहे. अगदी हॉटेलसारखा तयार होतो. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. इथे सुरुवातीला आपण काय करायचं आहे, जे काजू पनीर मसाल्याची ग्रेव्ही बनवायची आहे ना, त्याच्यासाठी मसाले परतून घ्यायचे आहेत. इथे मी 2 तमालपत्र, दालचिनी, काळी मिरी आणि 4 ते 5 लवंग घेतलेली आहे. आता हे कमी गॅसवरती आपल्याला या तेलामध्ये थोडेसे परतून घ्यायचे आहेत. इथे हे परतण्यासाठी अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे. इथे मी अर्धा चमचाच तेल टाकलेलं आहे. त्यानंतर बरोबर 2 कांदे इथे मी कट करून टाकलेले आहेत. त्यानंतर 7-8 लसूण पाकळ्या, अर्धा ते पाऊण इंच आलंही टाकलेलं आहे. आता हे सर्व साहित्य आपण मीडियम गॅसवरती हलकासा याचा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. कमी गॅसवरती परतायचं नाही, नाहीतर खूप जास्त वेळ लागतो. तर बघू शकता कांद्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो टाकायचे आहेत. इथे मी काजू पनीर मसाला बनवणार आहे ना, ते 4 ते 5 लोकांसाठी पुरेल एवढा बनवत आहे. त्यानंतर टोमॅटो लवकर मऊ व्हावे म्हणून 2 चिमूट मीठ टाकलेलं आहे. आता हेही आपण मध्यम गॅसवरतीच टोमॅटो मऊ होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. आता आपण कांदा जो परतलेला होता ना, तो हलकासाच गोल्डन होईपर्यंत परतलेला होता, कारण तर टोमॅटो परतताना आणखी तो कांदा छान असा परतला जातो. इथे बघू शकता थोड्या वेळानंतर टोमॅटोही मऊ झालेला आहे आणि कांदाही पहिल्यापेक्षा जास्त गोल्डन झालेला आहे. टोमॅटो असं मऊ होईपर्यंत परतायचा आहे, म्हणजे काय होतं, त्याच्यातला जो आंबटपणाही जातो आणि आपली जी पेस्ट आहे ना, ती अगदी छान स्मूथ तयार होते. अशा पद्धतीने हे सर्व मसाले छान परतले की इकडे मी काय करत आहे, गॅस बंद केलेला आहे आणि हे सर्व परतलेले मसाले एका ताटामध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवत आहे. अशा पद्धतीने ताटामध्ये ठेवू शकता, म्हणजे लवकर गार होतात. जर तुम्ही कढईमध्ये ठेवायचे असतील तरीही ठेवू शकता. तर बघू शकता इकडे हे सर्व परतलेले मसाले थंड होत आहेत ना, तोपर्यंत मी काय करणार आहे, इकडे काजू आणि पनीर तळून घेणार आहे. इथे मी गॅसवरती कढई गरम करून त्याच्यामध्ये तेलही गरम केलेलं आहे आणि इथे मी काजू जेवढे आपल्याला लागणार आहेत ना, तेवढे तळून घेत आहे. आता हे काजू तळताना कमी गॅसवरतीच तळायचे आहेत. याच्यावरती हलकासा असा गोल्डन कलर आलेला आहे आणि अगदी छान असे आपले काजू तळलेले आहेत. याच्यापेक्षा जास्त डार्कही करायचे नाहीत. अगदी सर्व काजू मी अशाच पद्धतीने काढून प्लेटमध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि ते अशा पद्धतीने क्यूबमध्ये कट केलेलं आहे. अगदी छान असं हे पनीरही आपण तळून घेऊया. पनीर तळताना गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे, कमी गॅसवरती तळायचं नाही, नाहीतर काय होतं, हे कढईला खाली चिकटलं जातं. पनीरवरतीही अशा पद्धतीने हलकेसे गोल्डन कलर आला ना, पनीरही आपण याच्यामधून काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता सर्व पनीर मी अशा पद्धतीने छान असं तळून घेतलेलं आहे. आता काजू पनीर तळून झाल्यानंतर इथे मी काय केलेलं होतं, 15 ते 20 काजू गरम पाण्यामध्ये भिजायला ठेवलेले होते. मी मसाले परतणार होते ना, त्याच्या अगोदरच ठेवलेले होते. 5 ते 10 मिनिटामध्ये गरम पाण्यामध्ये पटकन भिजले जातात आणि त्याची पेस्ट मी अशा पद्धतीने स्मूथ बनवून घेतलेली आहे. काजू बारीक करून झाल्यानंतर हे जे परतून झालेले मसाले आहेत ना, तेही थंड झालेले आहेत. सुरुवातीला मी काय केलेलं होतं, त्याच्यामध्ये पाणी न टाकता बारीक केलेलं होतं आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून बारीक केलेलं आहे. सर्व खडे मसाले याच्यामध्ये छान असे बारीक झालेले आहेत. जर खडे मसाले बारीक नाही झाली तर आपण काय करायचं आहे, ही पेस्ट आहे ना, ती छान अशी गाळून घ्यायची आहे. इथे ही पेस्ट आहे ना, ती अगदी स्मूथ बनलेली आहे, त्यामुळे इथे मी ही पेस्ट अजिबात गाळणार नाही. आता आपण काजू पनीर मसाला बनवून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये इथे मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपण जी कांदा टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली आहे ना, ती या तेलामध्ये टाकत आहे
त्यानंतर काजूची पेस्टही याच्यामध्ये टाकायची आहे. अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे. अगदी आपल्या नेहमीच्या घरातील साहित्यामध्ये ही काजू पनीर मसाला तयार होते. आणि आता आपल्याला कमी गॅसवरती हे मसाले आणि पेस्ट आहे ना ती छान अशी परतून घ्यायची आहे. आता सर्व साहित्य इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. 5 मिनिटे कमी गॅसवरती ही पेस्ट किंवा मसाले छान असे परतून घेतलेले आहेत. बघू शकता याला साईडनी छान असं तेल सुटायला लागलेलं आहे. आता ही जे आपण मसाले आहेत ना ती अगदी परफेक्ट परतलेले आहेत, याच्यापेक्षा जास्त परतायची गरज नाही. आणि ही आपली काजू पनीर मसाल्याची बेस किंवा ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता तुम्हाला जशी याच्यामध्ये ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी हवी आहे ना त्याच्यानुसार गरम पाणी टाकायचं आहे. इथे मी थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून पाहत आहे. इथे मला ही ग्रेव्ही थोडीशी जास्त घट्ट वाटत आहे, त्यामुळे आणखी थोडंसं गरम पाणी टाकून मिक्स केलेलं आहे. आणि इथे मी अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे. तुम्हाला जशी आवडते त्या पद्धतीने तुम्ही पाणी ओतू शकता. त्यानंतर परतून घेतलेले काजू आणि पनीर याच्यामध्ये टाकलेले आहेत. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकलेली आहे. बघू शकता अगदी मस्त अशी आपली काजू पनीर मसाल्याची ग्रेव्ही दिसत आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करून घेत आहे. आता आपल्याला ही काजू पनीर मसाला आहे ना ती छान अशी 5 मिनिटे कमी गॅसवरती उकळवून घ्यायची आहे. तर आता मी गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे आणि 5 मिनिटे ही काजू पनीर मसाला छान असं उकळवून घेत आहे. आणि ही जी काजू पनीर मसाला आहे ना तो विकतचा कोणताही पनीर मसाला न वापरता घरातील साहित्यामध्ये किंवा घरातीलच नेहमीच्या साहित्यात बनवलेला आहे. इथे मी हा काजू पनीर मसाला सर्व करत आहे. बघू शकता अगदी हॉटेलसारखा कलर आलेला आहे. ही काजू पनीर मसाला आपण नान बरोबर किंवा रोटी बरोबर, फुलक्या बरोबर तसेच राईस बरोबर खाऊ शकतो. अगदी टेस्टी लागते. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.